नमस्कार. आज मी बनवत आहे मसूरची डाळ, जी झटपट तयार होते आणि खायला पण छान लागते. त्याकरता मी इथे 2 वाट्या मसूरची डाळ घेतलेली आहे. त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून मी भिजत टाकलेली आहे. एक 10-15 मिनिट मी हिला भिजत ठेवलेलं आहे. आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण त्वरितही बनवायला घेऊ शकतो. एका गंजामध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. ऑइल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे आणि एक कांदा बारीक कट करून घातला आहे. 2-4 कढीपत्त्याची पाने इथे घातलेली आहेत आणि आपल्याला कांदा ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या मी कुटून इथे घातलेल्या आहेत. तुम्ही पेस्ट करूनही घालू शकता. मिनिटभर परतल्यावर यामध्ये आता तिखट, हळद, धने जिरे पावडर आणि 1 टीस्पून मी गरम मसाला घालत आहे. तिखट आणि मसाले आपल्याला आपल्या चवीप्रमाणे घालायचे आहेत. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक टोमॅटो मी बारीक कट करून इथे घातलेला आहे. गॅस मीडियम करून आपल्याला हा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. पाव टीस्पून हिंग मी इथे घातलेला आहे. गरज पडली तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. मसाला आपला शिजलेला आहे. टोमॅटोही आपला सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये मी भिजवलेली मसूर डाळ इथे घालत आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि आता गॅस आपल्याला मोठा करून हे डाळ आपल्याला मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता गॅस कमी करून आपल्याला कव्हर करून ही डाळ 3 ते 4 मिनिट ह्या मसाल्यामध्ये छान शिजू द्यायची आहे. मध्ये मध्ये आपल्याला फिरवत राहायचं आहे. 3 मिनिट झालेली आहेत. आता मी यामध्ये 1 ग्लास पाणी घालत आहे आणि एक दणकून उकळी आल्यावर गॅस आता आपल्याला कमी करून आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिट मंद आचेवर ही डाळ शिजू द्यायची आहे. डाळ शिजलेली आहे. मी इथे सांबार घालत आहे. आपल्याला डाळ किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या प्रमाणात गॅस मोठा करून पाणी आटवून घ्यायचं आहे. ही अशीच बनवलेली डाळ खायला चांगली लागते, पण मी याला एक तडका देत आहे. एका तडका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. त्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या ठेचून मी घातल्या आहेत. पाव टीस्पून हिंग आणि 2 सुक्या लाल मिरच्या इथे घातल्या आहेत. लसूण हलका लाईट ब्राऊन झाला म्हणजे हा तडका आपल्याला शिजलेल्या डाळीवर घालायचा आहे आणि याला कव्हर करून आपल्याला 5 मिनिट तसंच झाकून ठेवायचं आहे. तडका दिल्यामुळे ही डाळ फार छान लागते खायला. गरमागरम चपातीबरोबर छान लागतेच, पण भाताबरोबरही खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.